गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे, आणि ज्याची फुल गॅरंटी आहे ना त्याचं नाव मरण आहे। बघा, जीवन आणि मरण आहे ना, किती आउटलेट आहेत बरं, किती उलटफेर आहेत बरं। ज्याची गॅरंटी आहे ते मरण आहे, आणि ज्याची गॅरंटी नाही ते जीवन आहे। मग या दोघांपैकी आपल्याला काय हवं आहे बरं? तुम्हाला जर निवड करायची सांगितली ना, तर या दोघांपैकी तुम्हाला काय चालेल बरं? आपण नेहमी गॅरंटीच्याच वस्तू घेतो ना, मग मरण का नको बरं? बघा, त्यामुळं प्रत्येकाला जायचंच आहे ना, प्रत्येकाला मरायचंच आहे। परंतु जोपर्यंत चांगलं जीवन आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं ना, तोपर्यंत जीवन जगावं, आनंदी राहावं, टेन्शन घेत राहू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य नावाच्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना, डिलीट नावाचा ऑप्शन नाही। कारण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक क्षणाला हा चेहरा आसरा ठेवायला हवा। पण आपण तसं करतो का बरं? कधीच करत नाही। हा पैसा म्हणतो तू मला कमाव, बाकी सर्व विसर। वेळ म्हणते माझ्या मागं धाव, बाकी सर्व विसर। भविष्यकाळ म्हणतो माझ्यासाठी धडपड कर, बाकी सर्व विसर। परंतु हा परमेश्वर काय म्हणतो बरं? फक्त माझं नामस्मरण कर, तुला मी सर्व देऊन जाईल। पण हा भगवंत प्रत्येक क्षणी आपल्याला मदत करायला तयार असतो, प्रत्येक ठाई आपल्या सोबत असतो, मागे पुढे उभा असतो। तरी सुद्धा भगवंताचा मनुष्य विचार करतो का बरं? भगवंताचा मनुष्य नामस्मरण करतो का बरं? म्हणजे त्याला पैसा फसवतो, वेळ फसवते, भविष्यकाळ फसवतो, वर्तमानकाळ फसवतो। पण या जगामध्ये, या विश्वामध्ये एक भगवंत आहेत ना, भगवंत त्याला कधीच फसवत नाही, कधीच त्याला धोका देत नाही। परंतु ते भगवंतावर विश्वास कधी करतो का बरं? कधीच करत नाही। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, देवासारखी असणारी माणसं म्हणजे कोण बरं? आपल्याला पाठिंबा देणारी माणसं आहेत ना, ती आपण कमवायला हवीत। पण पाठीमागे चर्चा करणारे खूपच आहेत ना, त्यांना ओळखायला हवं। पण आपण मात्र उलटं करतो। जे आपल्या खंबीर पाठीमागे उभे असतात ना, आपली खंबीर साथ म्हणून उभे असतात, त्यांना आपण दुरावले जातो। आणि आपल्या पाठीमागे खंजीर खूप असणारे असतात, त्यांना आपण जवळ करतो। मग आपला धोकाच मिळणार ना, धोक्याशिवाय बाकी काही मिळणार का बरं? कधीच नाही। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, भगवंताशिवाय कुणावर विश्वास ठेवू नका। कारण या विश्वामध्ये एकच तुमचा सारथी आहे की तो कधीच तुम्हाला धोका देणार नाही। आयुष्यात कधीही कोणासाठी रडू नका, कारण जो तुमचा खरा आपुलकीचा असेल ना, तो तुम्हाला कधी रडूच देणार नाही। तुमची वाईट वेळ शांतपणे घालवा, नाहीतर हे जग आहे ना, फक्त तुमची मस्करी करत राहील। कोणावर इतकं प्रेम करू नका की नंतर तेच प्रेम आहे ना, तुम्हाला जगू देणार नाही। जास्त विचार करणं थांबवा आणि काल्पनिक जगामधून बाहेर या, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही। पण आपण मात्र स्वप्नांच्या दुनियेमध्ये राहतो। आपल्या मनामध्ये एवढे विचार येतात, या विचारांमध्ये दुःखच निर्माण होतं ना। आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये दुःख असेल त्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही। ज्याच्या जीवनामध्ये समाधान नाही ना, त्यानं नामस्मरण करावं, मनाचे श्लोक वाचावे, दासबोध वाचावा।
पण आपण हे करतो का बरं? कधीच करत नाही. जेव्हा कोणी तुम्हाला धोका देतं तेव्हा तो धोका दुखवत नाही. दुःख त्या विश्वासाचं होतं ना, जो तुम्ही त्या व्यक्तीवर ठेवलेला असतो. जो माणूस नेहमी दुःखाचा आक्रोश करत राहतो, त्याच्या दाराशी आलेलं सुख दुःख आहे ना, ते सुखसुद्धा बाहेरून परत निघून जातं. म्हणजे तुमच्या मेंदूचा वापर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला एक चांगलं आयुष्य देऊ शकाल. पण मनुष्य मात्र आपल्या स्वप्नांमध्ये गुंगून जातो, आपल्या स्वप्नांमध्ये भारावून जातो. म्हणजे मला माझ्या या सवयीवर थोडा अभिमान आहे. तो राग असो वा प्रेम, मी ते भरभरून करतो. कोणी कितीही महान असो, पण कधीही कोणाच्या मागे आंधळ्यासारखं जाऊ नका. आयुष्यात अशीही माणसं असतात ना, की ज्यांना आपण मिळवू शकत नाही, फक्त इच्छा व्यक्त करू शकतो. हसणं तर आमची सवय आहे, नाहीतर आयुष्य आमच्यावर रुसलेलंच आहे ना. पण हे रुसलेलं आयुष्यावर आपल्याला सुख निर्माण करायचं असेल तर समर्थांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? आपण कर्माने राहावं, श्रवण करावं, उपासनेला महत्त्व द्यावं. बघा आपलं जीवन किती सुखी होईल. पण मनुष्य ह्या आयुष्यामध्ये करतो का बरं? कधीच करत नाही. कारण तो मीपणामध्ये रंगून जातो. आणि आताचा हा कलियुग आहे ना, हा कलियुग पैशाला भुलतो. पैसा फक्त कोणाची जीवनशैली बदलू शकतो ना, त्याचे विचार बदलू शकतो का बरं? त्याची मनोवृत्ती बदलू शकतो का बरं? कधीच बदलू शकत नाही. आपण ज्यांची जितकी काळजी करतो ना, बहुतेक वेळा तीच माणसं आपल्याला सर्वात दुःख देतात. म्हणून विश्वास ठेवा, पण कोणाच्या भरवशावर राहू नका. आजकाल तर आहे ना, या विषामध्ये सुद्धा इतकं विष नसतं जितकं विष काही लोक दुसऱ्यांसाठी आपल्या मनामध्ये ठेवत असतात. म्हणून आपण या कलियुगामध्ये सध्या बघतो, ज्या माणसाशी आपण पाहिलं सुद्धा नसेल, पण या नेटवर्क सिस्टममुळं, या सोशल मीडियाद्वारे आपल्या जीवनामध्ये असा अनोळखा व्यक्ती येतो. बघा आपल्या घरातील मुलगी सुरक्षित का नाही बरं? आपल्या घरातील लहान लहान मुलं सुरक्षित का नाहीत बरं? कारण आपण आहेत ना, आपण आपल्या सवयी बदलायला हव्या. जोपर्यंत आपण मोठे आपल्या सवयी बदलत नाहीत ना, तोपर्यंत आपली लहान मुलंसुद्धा बदलणार नाही. या सोशल मीडियाद्वारे एवढा दुर्व्यवहार चालू झालेला आहे ना. फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं. अचानक कोणीतरी आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. अचानक आपली मुलं ती ॲक्सेप्ट करतात. लगेच चॅटिंग होते. तू कुठला, मी कुठला, लगेच त्यांची ओळख निर्माण होते. ओळखीचं रूपांतर एक दिवसाच्या प्रेमामध्ये होतं. आपली मुलं स्वप्नामध्ये रंगून जातात आणि एक दिवस आपल्या मुलांना ते धोका देतात. म्हणजे हे प्रेम झालं का बरं? हे शारीरिक प्रेम झालं ना. आणि आजच्या दुनियेमध्ये मनुष्य कशामध्ये हरवलेला आहे बरं? या शारीरिक प्रेमामुळं हरवलेला आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेवढी मनुष्याला शिक्षणाची गरज आहे ना, तेवढी मनुष्याच्या या मनाला संस्काराची गरज आहे. जोपर्यंत आपल्या मुलांवर संस्कार निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये समाधान कधीच निर्माण होणार नाही. हे जग आहे ना, या जगासाठी फक्त तुम्ही तोपर्यंत चांगले असता जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता. आणि तुमच्यासाठी सर्व तोपर्यंत चांगले असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. बघा तुम्ही विचार करा, जो तुमच्यासोबत राहूनसुद्धा दुसऱ्याचा असतो, तो तुमच्यापासून दूर जर राहिला ना, तर ते चांगलं आहे. म्हणूनच जगण्यासाठी कोणाचा आधार असावा असं अजिबात नाही. आणि असंही नाही की तुम्ही ज्यांचे आहात तेही तुमच्या असतील. कधी कधी माणूस अशाच समंजसानं फसतो. मनुष्य स्वप्न रंगवतो, पण तो आपला असतो का बरं? कधीच नसतो. तो आपल्यावर फक्त यासाठी प्रेम करत असतो की आपल्याकडून त्याला काहीतरी हवं असतं, आपल्याकडून काहीतरी त्याला घ्यायचं असतं. आणि जेव्हा त्याचा फायदा होतो ना, तेव्हा आपल्याला तो फेकून बाहेर निघून जातो. मग अशा प्रेमाची, अशा मनुष्याची काही गरज आहे का?
म्हणून प्रेम करायचं असेल ना तर भगवंतावर करा, नव्हे तर आपल्या आईबापावर करा. बाकी या जगामध्ये प्रेमाच्या लायक कोणी आहे का बरं? कुणीच नाही. म्हणून आयुष्यात कोणाशी बोलण्यासाठी कधीही त्रासून जाऊ नका. कारण जर त्याला तुमची खरी काळजी असेल ना तर तो तुमच्यासाठी वेळ नक्की काढेल. माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवा. हे जग तर देवाला सुद्धा त्रासून गेला आहे ना. म्हणजे खरं प्रेम कसं असतं बरं? प्रेम ते नाही की ते एका चुकीमुळं साथ सोडतं. प्रेम तर तेच आहे ना जे 100 चुका सुधारून सुद्धा तुमच्यासोबत खंबीर उभं राहतं. ज्यानं खर्च कमी करण्याची गोष्ट विचारली त्यानं कमावण्याची बुद्धी गमावली आहे असं समजा. जे आम्हाला विसरलेले आहेत ना त्यांना आठवण आम्हालाही महत्त्वाचं वाटत नाही. एकटं राहण्यामध्ये आणि एकटं होऊन जगण्यात खूप फरक आहे ना. म्हणून काही नात्यांना या वेळेच्या ओघामध्ये सोडणं चांगलं आहे. पण आपण काय करतो बरं? आपण बळजबरीने एखादं नातं जोडतो. पण मनुष्य मात्र तिथे फसतो ना. म्हणून शेवटी वेळच सांगेल की त्यांना जपायचं आहे की अपूर्ण सोडायचं आहे. हे कलियुग आहे ना. इथे लोक त्यांच्या स्वतःच्या अडचणींमुळे कमी पण दुसऱ्यांच्या आनंदामुळे जास्त दुःखी होतात ना. म्हणून आयुष्यभर थांबण्याचं वचन हे देणाऱ्यांनी जाताना पाहिलं आहे. प्रेमात फक्त एवढंच महत्त्वाचं आहे ना, जर एक शांत झाला तर दुसऱ्यानं समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण मनुष्य मात्र हे समजतो का बरं? आपल्या संसारामध्ये भांडणं का होतात बरं? पती पत्नीचा जर विचार केला ना की बघा दोन्ही अहंकारामध्ये एवढे बुडालेले असतात ना की कमीपणा नक्की घ्यावा कोणी, हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून हा जगातला सर्वात उत्तम मुखवटा असा आहे जो सगळ्यांची तोंड बंद करतो. चांगले नक्की व्हा पण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कधी करू नका. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सुखी होण्याच्या नादामध्ये जो पूर्ण आयुष्य दुःखी राहतो ना त्यालाच माणूस म्हणतात. आणि हा मनुष्य आपणच आहोत ना. आपण दरवेळेला सुखी होण्याचा प्रयत्न करतो पण कधी सुखी होतो का बरं? कधीच होत नाही. कारण आपला मार्ग चुकलेला असतो. आणि जो मार्ग चुकतो तो मार्ग सावरण्याचा, चांगल्या मार्गावर आणण्याचं काम हे श्रवणच करत असतं. पण आपण मात्र कधी श्रवण करत नाही, कधी उपासना करत नाही. मग आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून हे जग आहे ना हे मनाबद्दल बोलतं पण प्रेम आजही चेहऱ्यावरून दिसतं. हा काळ देखील निघून जाईल. तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा. जेव्हा आनंदच टिकला नाही ना तर दुःखाची काय किंमत आहे बरं? दुखापत होणं देखील खूप गरजेचं होतं. कारण जखमेसारखा दुसरा कोणताही गुरु नसतो. म्हणूनच समर्थांनी आहेत ना बघा आपल्याला मूर्खाची लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणजे या मूर्खाशी वाद घालणारा माणूस कधी बुद्धिमान असू शकतो का बरं? कधीच नाही. या मूर्खांना हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जर तुम्हाला कोणी म्हणालं ना की तुमचा भक्तिमार्ग वाईट आहे तर त्याला काहीही उत्तर देऊ नका. कारण ज्याला काही येत नाही ना त्याला आपण समजावू शकतो. पण ज्याला सर्व काही येतं आणि तो सर्व काही न येण्याचं ढोंग करतो ना त्याला आपण समजावू शकतो का बरं? कधीच नाही. म्हणून आत्ता कोणाच्याही भावनांची मस्करी करत जाऊ नका. कोण जाणं कोणतं दुःख घेऊन कोणी जगत असेल. मी तुटलेला नाही, फक्त थकलेलो आहे. वाट बघा, मी पहिल्यापेक्षा चांगला होऊन परत येईल. कधीही वेळ घालवण्यासाठी नातं जोडू नका. उलट त्या नात्यासाठी वेळ काढा. आयुष्यात ध्येय तर मिळतच राहतील पण ते माणसं मिळणार नाही ज्यांना या मनाने इच्छिलं होतं. बघा कधी कधी आहे ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे हवं नाही ते मिळतं. पण कधी कधी एखादा माणूस आपल्याला एवढा प्रिय असतो ना तो आपल्या नशिबामध्ये नसतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर जो मनुष्य जर उपासनेमध्ये असेल, श्रवणामध्ये असेल
तर तुम्ही पाहिलेली स्वप्नसुद्धा पूर्ण होतात. हा साक्षात चमत्कार आपल्यासोबत सुद्धा घडलेला आहे ना, आपल्याला सुद्धा प्रचिती आलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, मनुष्यानं खूप जिवंत कर्म करायला हवी. जिवंत कर्म म्हणजे काय? ती सत्यात उतरवणारी कर्म. त्या कर्मांमुळं आपल्या जीवनामध्ये खूप समाधान निर्माण होईल. दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होईल. या आयुष्य एकदाच मिळतं ना. आता इथे कारणं देणारी लोक भरपूर पाहिलेली आहे. प्रत्येकजण बोलतो मला याने फसवलं, मला त्याने फसवलं. पण भगवंत काय म्हणतो बरं? तू फसवण्यासारखा होतास म्हणून तू फसला गेलास. पण तू तुझ्या जीवनातला मीपणा गेलेला असताना तर तू भगवंताचं नामस्मरण करत राहिला असतास, तू श्रवणामध्ये असतास, तू भक्तिमार्गामध्ये असतास. बघा, काही आपण लोक बघतो ना, काही लोक एवढी हुशार असतात, एवढी हुशारपणा शिकतात तरी कुठून? आपल्या सोबतसुद्धा राहतात, आपल्यावर जळतात सुद्धा, नातीही निभवतात, दुश्मनीही निभवतात. तोंडावर एक आणि पाठीमागे दुसरेच काहीतरी बोलतात. म्हणजे मनुष्य एक आहे, पण त्याची रूपं किती आहेत बरं? दर वेळेला आपलं रूप बदलत असतो, पण तो भगवंतावर विश्वास ठेवतो का बरं? जो रूप बदलता असतो ना, त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण एकदा की तुझा भगवंतावर विश्वास बसला ना, की तुझे सर्व प्रश्न मिटून जातील. म्हणून आता तरी जागा हो. आता जागा झालास नाहीस ना, तर तुला तुझे दुश्मन कायमचा मारतील, कायमचा तू झोपणार आहेस. म्हणून आयुष्यामध्ये जागा व्हायचा असेल, आयुष्यामध्ये चांगले जीवन जगायचं असेल, आयुष्यामध्ये तुला नाती जपायची असतील, तर तुझं जीवन शुद्ध असायला हवं, तुझं जीवन सुखी असायला हवं, तुझ्या जीवनामध्ये समाधान असायला हवं. आणि ते समाधान आहे कुठे बरं? हे समाधान आहे श्रवणामध्ये, हे समाधान आहे दत्तगुरूंच्या नामामध्ये, हे समाधान आहे ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेमध्ये, या नियमांमध्ये. जिथे समर्थ विचार असतात ना, तिथे सर्व स्वप्न साकार होतात. एकदा विश्वास ठेवून बघ, तुझ्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्य सुंदर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.